हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजची ही जी व्हिडिओ आहे ही मी खास करून BA-LLBच्या विद्यार्थ्यांकरता बनवली आहे. कारण BA-LLBच्या विद्यार्थ्यांची मला रिक्वेस्ट आली की मॅडम, लॉ अँड लिटरेचर हा जो विषय आहे हा समजायला जरा अवघड वाटतो आहे आणि याच्यावर फार काही चांगले नोट्ससुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध नाही. आणि त्याच अनुषंगाने साहिल नावाचा हा जो विद्यार्थी आहे, त्याचं मला पूर्ण नाव माहीत नाही, पण साहिलच्या रिक्वेस्टवरून आपण हे नोट्स बनवले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याकडनं हे नोट्स घेतलेले आहेत आणि अभ्यासही सुरू केलेला आहे. तर आता आज जो आहे आजचा म्हणजे जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तो आहे द मर्चंट ऑफ व्हेनस. आणि मर्चंट ऑफ व्हेनस हा जो टॉपिक आहे हा तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने फार फार महत्त्वाचा आहे. याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न जो आहे तो विचारलाच जाणार. आता मर्चंट ऑफ व्हेनस आपण जर हे नाव पाहिलं तर मर्चंट म्हणजे काय? व्यापारी. आणि व्हेनस काय आहे? इटली ह्या देशातलं एक शहर आहे, एक सिटी आहे. सो इटलीमधलं हे जे व्हेनस सिटी आहे त्यातला तिथे राहणारा एक व्यापारी, तिथे राहणारा एक मर्चंट, ठीक आहे, त्याच्या लाईफमधला कुठला तरी एक एपिसोड जो आहे आपल्याला ह्या प्लेमध्ये पाहायला भेटतो. तो कुठला आहे काय ते आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. मग तुम्हाला प्रश्न जो आहे तो कशावर येतो किंवा तुमचा जो सिलेबस आहे तो सिलेबस जो आहे पूर्णतः ॲक्ट 4 वरती ॲक्ट 4 भोवती जो आहे रिव्हॉल्व करतो. म्हणजे ॲक्ट 4 जो आहे ह्या पर्टिक्युलर प्लेचा तुम्हाला संबंध प्ले नाही आहे, ठीक आहे. ह्या प्लेमधला जो ॲक्ट 4 आहे त्याच्यावरती बेस्ड जे आहे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की हाऊ डज शेक्सपियर एक्सप्लोर द थीम ऑफ जस्टिस इन मर्चंट ऑफ व्हेनस. आता शेक्सपियरने हा प्ले लिहिलेला आहे, विल्यम शेक्सपियर. ओके, तर विल्यम शेक्सपियर ह्या प्लेमध्ये तो थीम ऑफ जस्टिस, आता थीम ऑफ जस्टिस जी आहे ती कशी एक्सप्लोर करतो आहे. जस्टिस काय आहे? थीम म्हणजे काय? बेसिकली एखादा विषय, ठीक आहे, त्या विषयाभोवती म्हणजे संबंध गोष्ट जी आहे, स्टोरी जी आहे ती कशी रिव्हॉल्व होते. मग इथे वेगवेगळ्या थीम्स जे आहे ना एखाद्या प्लेमध्ये किंवा एखाद्या कुठल्याही नॉवेल ॲक्ट जे काही असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या थीम्स असू शकतात. मग कारण आपण लॉचे विद्यार्थी आहोत तर आपल्याला ते बघायचं सगळं लीगल आणि ज्युडिशियल पॉईंट ऑफ व्ह्यूने. म्हणून असा प्रश्न जो आहे विचारला जाऊ शकतो की थीम ऑफ जस्टिस जी आहे ती मर्चंट ऑफ व्हेनसमध्ये आपल्याला कशा प्रकारे जी आहे बघायला मिळते. मग आता थीम ऑफ जस्टिस म्हणजे काय? जस्टिस काय आहे? जस्टिस म्हणजे न्याय आहे, बरोबर. मग द मर्चंट ऑफ व्हेनसमध्ये आपल्याला न्याय जे आहे, न्याय कशा पद्धतीने घडताना दिसतो किंवा दिला गेला आहे, म्हणजे शेक्सपियरने हे कसं उलगडलेलं आहे ह्याच्यावरती असा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. म्हणजे परीक्षेत असा प्रश्न जो आहे विचारला जाऊ शकतो. आता ही थीम जी आहे ही थीम डिस्कस करण्याआधी तुम्हाला हा पूर्ण प्ले काय आहे थोडक्यात याची समरी जी आहे ती जाणून घेणं गरजेचं आहे. आता हा जो पर्टिक्युलर प्ले आहे ना याच्यामध्ये वेगवेगळ्या थीम्स जे आहे म्हणजे वेगवेगळे विषय जे आहे ते हाताळले गेले आहेत. कुठकुठला? मर्सी आहे, जस्टिस आहे, रिवेंज आणि कॉन्सिक्वेन्सेस ऑफ स्ट्रिक्ट अदरन्स टू द लॉ. आता मर्सी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मर्सी म्हणजे काय? दया. जस्टिस इज न्याय. रिवेंज म्हणजे काय? प्रतिशोध. आणि कॉन्सिक्वेन्सेस ऑफ स्ट्रिक्ट अधरन्स टू द लॉ म्हणजे आपण लॉचं अगदी तंतोतंत स्ट्रिक्टली जर आपण लॉला अधर केलं म्हणजे लॉचं पालन केलं तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असू शकतात. म्हणजे अगदी तंतोतंत शब्दशः जर आपण कायद्याचं जे आहे पालन केलं किंवा कायद्याचं पालन करायचं म्हटलं तर अगदी एक एक शब्द जो आहे जसाचा तसा जर आपण घेतला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे सगळं जे आहे ह्या प्लेमध्ये मांडलेलं आहे. आता द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड अ मर्चंट नेम्ड अँटोनियो. आता आपण जे म्हणतो ना की नाव द मर्चंट ऑफ व्हेनिस, मग हा मर्चंट कोण आहे तर अँटोनियो नावाचा हा एक मर्चंट आहे. आणि तो काय करतो? शायलॉक नावाचा एक मनी लेंडर आहे. जसं आपल्याकडे सावकार असायचे ना पूर्वी की लोक ज्यांच्याकडनं पैसे घ्यायचे उसनवारीवरती, तसा हा मनी लेंडर आहे शायलॉक. आणि हा शायलॉक जो आहे हा ज्यूइश आहे, ठीक आहे. हा ज्यूइश मनी लेंडर आहे आणि त्याच्याकडनं अँटोनियो जो आहे हा पैसे बॉरो करतो. ही बॉरोज मनी.
कशाकरता बॉरो करतो तो? त्याला स्वतःला काही गरज असते का? नाही. तर त्याचा एक फ्रेंड आहे बसानियो. तर बसानियो जो आहे त्याला पोर्शिया नावाच्या मुलीशी लग्न करायचं. आता ही जी पोर्शिया आहे ही प्रचंड श्रीमंत मुलगी आहे. ठीक आहे. ती एक वेल्दी एअरेस म्हटलं आहे. वेल्दी एअरेस म्हणजे काय की खूप श्रीमंत अशी श्रीमंत घरातली अशी ती मुलगी आहे. आणि एअरेसचा शब्दशः अर्थ होतो की वारस किंवा उत्तराधिकारी आपण ज्याला असं म्हणतो. ठीक आहे. तर अशा एका श्रीमंत घरातली ती मुलगी आहे आणि त्या फॅमिलीची सगळी संपत्ती जी आहे त्या संपत्तीची उत्तराधिकारी कोण आहे? तर पोर्शिया आहे. मग आता इथे अँटोनियो जो आहे, अँटोनियोचा मित्र बसानियो, आणि बसानियोला लग्न करायचं आहे पोर्शियासोबत. मग हिच्याकडे त्याला जायचं आहे. ठीक आहे. बसानियोला त्याकरता बसानियोला काही पैशांची गरज पडते. बसानियो गोज टू होम? अँटोनियो. अँटोनियोला तो म्हणतो की बाबा रे मला असं असं आहे, मला तिच्याकडे जायचं आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे, पण माझ्याकडे आता पैसे नाही आहेत. अँटोनियो तसं तर अँटोनियो काय गरीब वगैरे नाही आहे, कारण तो मर्चंट आहे. पण त्याच्याकडे ज्या वेळेला बसानियो पैसे मागायला येतो त्याकडे तितके पैसे नाही आहेत. मग तो काय करतो की ठीक आहे, माझ्याकडे तर नाही आहे, पण मी तुला शायलॉककडून घेऊन देतो. शायलॉक म्हणजे कोण? हा जो मनी लेंडर आहे आपण पाहिला. ठीक आहे. नाव इन रिटर्न फॉर द लोन शायलॉक डिमांड्स अ बॉन्ड दॅट इफ अँटोनियो फेल्स टू रिपे द डेट गिव्स शायलॉक द राईट टू टेक अ पाऊंड ऑफ अँटोनियोस फ्लेश. आता इथं सगळी गंमत आहे बरं का. हा जो क्लॉज आहे ना याच्या अवतीभवती सगळी स्टोरी आहे. अँटोनियो जो आहे शायलॉककडे पैसे मागायला जातो. शायलॉक काय म्हणतो की ठीक आहे, मी तुला पैसे देतो, पण मला असं बॉन्डवरती लिहून दे. आता इथं आपला लीगल ॲस्पेक्ट येतो. आजच्या डेटमध्ये आपली सगळी काही कामं आहेत जी बघा आपण प्रॉपर लीगल वेमध्ये जे आहे लिहून घेत असतो. बॉन्ड पेपरवरती जे आहे प्रॉपर सही वगैरे केलेली असते, टर्म्स अँड कंडिशन्स लिहिलेले असतात. तर आता इथे आपला लीगल ॲस्पेक्ट येतो. शायलॉक ही डिमांड्स अ बॉन्ड. तो शायलॉक जो आहे तो अँटोनियोकडनं एक बॉन्ड डिमांड करतो. काय की जर अँटोनियोने ते पैसे जे आहे जो तो उधार मागायला आला आहे आता त्याच्याकडे, जर ते पैसे वेळेत परत केले नाही तर शायलॉक जो आहे अँटोनियोचं 1 पाऊंड मांस जे आहे ते घेणार. ठीक आहे. म्हणजे त्याच्या शरीराचं मांस, फ्लेश, अँटोनियोस फ्लेश म्हणजे काय? शायलॉक जो आहे, शायलॉकला काय अधिकार असणार आहे जर ते पैसे वेळेत रिटर्न नाही झाले तर? की शायलॉक अँटोनियोच्या शरीरातला 1 पाऊंड फ्लेश जे आहे ते काढून घेऊ शकतो. आता अँटोनियोला माहीत असतं की बाबा तो एक मर्चंट आहे आणि त्याचे जहाज वगैरे जे आहे ना ते दे आर ऑन सीज, हाय सीज, आणि ते परत येणारच आहे. आता जहाज परत आलं की त्याला म्हणजे जो काय फायदा वगैरे होणार आहे आणि त्याच्याकडे तेवढी अमाऊंट येणार आहे. बट आता होतं असं की अँटोनियोस शिप्स आर लॉस्ट ॲट सी. त्याचे जहाज जे आहेत दे आर बिन लॉस्ट. ओके. ते काय परत येत नाहीत, त्याचे जहाज परत येतच नाहीत आणि त्यामुळे ही इज अनेबल टू रिपे द लोन. शायलॉकने जे लोन त्याला दिलेलं आहे ते लोन रिपे करण्यासाठी आता त्याच्याकडे पैसे नाही आहेत. आता शायलॉकने तर बॉन्ड पेपर लिहून घेतला आहे काय की त्यानं 1 पाऊंड फ्लेश जे आहे ते द्यायचं आहे. मग हे मॅटर जातं कोर्टात. व्हेनेशियन कोर्ट म्हणजे काय? जिथे व्हेनसमध्ये जे कोर्ट आहे ते व्हेनेशियन कोर्टमध्ये जातं. आणि त्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये पोर्शिया जी आहे ती कशा पद्धतीने ही सगळी सिच्युएशन हँडल करते. म्हणजे आता पोर्शिया जी आहे तिथे एक मेल म्हणून, ठीक आहे, मेल म्हणजे पुरुष, कारण की स्त्रियांना त्यावेळेला अधिकार नाही. आपल्याला हेही बघायला भेटतं की स्त्रियांना अधिकार नाही आहे. तर पोर्शिया जी आहे ती एका पुरुषाचं रूप घेऊन येते आणि ती याची आपली अँटोनियोची जी आहे वकील म्हणून, ठीक आहे, त्याच्या ऑन बिहाफ ती त्या ठिकाणी आर्ग्युमेंट करते. आणि मग तेव्हा ती काय म्हणते की त्याला जर म्हणजे शायलॉकला जर 1 पाऊंड फ्लेश घ्यायचं असेल अँटोनियोचं तर तो घेऊ शकतो. मात्र ते घेत असताना त्याने एकही थेंब रक्त जे आहे अँटोनियोचं ते काढायचं नाही आहे. कारण बॉन्डमध्ये फक्त
1 पाऊंड फ्लेशची गोष्ट केलेली आहे. म्हणजे द बॉन्ड स्पीक्स ओनली अबाउट 1 पाऊंड ऑफ फ्लेश अँड नॉट इवन अ सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड. त्यामुळे शायलॉक कॅन प्रोसीड टू हॅव 1 पाऊंड फ्लेश बट नॉट टू ड्रॉप अ सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड. आणि इथे सगळा गेम जो आहे चेंज होतो. पॉर्शिया ही तिच्या एक आपण म्हणतो ना की तिचा विजडम जो आहे त्याचा वापर करते आणि आपल्याला इथं पाहायला भेटतं की तिची जी तार्किक बुद्धी आहे, तर्क देण्याची जी तिची क्षमता आहे, ती लॉचं कसं इंटरप्रिटेशन करते हेच आपल्या वकिलांचं काम असतं. की तो जो बॉन्ड लिहिलेला आहे, आता बॉन्डमध्ये तर क्लिअर कट दिलेलं होतं की शायलॉक जो आहे अँटोनिओकडनं 1 पाऊंड फ्लेश जो आहे घेऊ शकतो. मात्र आता तोच जो बॉन्ड जो ॲक्च्युअलमध्ये शायलॉकच्या फेवरमध्ये होता, तिनं कसा आपल्या बुद्धीचा वापर करत, कसा तर्कांचा वापर करत तो जो बॉन्ड आहे तो कसा शायलॉकच्याच अगेन्स्ट फिरवला हे आपल्याला पाहायला भेटतं. आता याच्या पुढचा जो टॉपिक आहे म्हणजे ह्याच्या पुढचे जे मुद्दे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे डिस्कस करूयात. आणि तुम्हाला जर इतरही कुठल्या टॉपिक्सवरती म्हणजे ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टमधले इतर कुठले टॉपिक्स आहेत असे की ज्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून हवे आहेत तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगू शकतात. आणि जर तुम्ही चॅनलची मेंबरशिप आपली घेतली तर जे मेंबर्स आहे त्यांना ह्या विषयावरच्या इतरही व्हिडिओज ज्या आहे त्या बघायला मिळतील. सो पुन्हा भेटूयात पुढच्या कुठल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.